अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा हे गावगाड अन भलताच राडा अन गावगाड अन भलताच राडा गावगाडा अन भलताच राडा दीड शहाण्यांचं अहो लई लई राडा वहिनी काय हो भाऊजी नाना कुठे येतं काय माहिती अहो तुम्हाला तर माहिती त्यांचा पाय नसतो सकाळ धरणं बघा जाग्यावर अहो वहिनी ह्या नानाने एवढी लपडी मागं वाढवून ठेवली आहेत कसली लपडी अहो म्हणजे तसली नाहीत लपडी म्हणजे मला कसं म्हणायचंय कामाचं व्याप लय वाढवून ठेवलंय पाठीमागं आता तुम्हाला तर माहिती भाऊजी सरपंच म्हणल्यावर सगळं बघावं लागतं त्यांना अहो वहिनी बरोबर आहे मला सांगा कुठला सरपंच श्रीमंत झालाय सांगा मला असता का कुठला सरपंच श्रीमंत झालाय प्रत्येक सरपंचानी प्रत्येक पंचवार्षिकला 1 एकर विकलाय सांगा आणि कशाला म्हणावं पडता गावगाड्यात काय मिळत नाही लोक चांगलं केलं तरी नाव ठेवणार आहेत आणि वाईट केलं तरी नाव ठेवणार आहेत त्यापेक्षा पडूच नका म्हणा ह्याच्यात हां जाऊ का मी त्यांना सांगा मी आलतो म्हणून बरं भाऊजी ऐका की मी काय म्हणते तुम्हाला तुमचा बायोडाटा पाठवा की तेवढा मला माझं बायोडाटा होय हां का होय नाही अहो एक पोरगी पाहुण्यातलीच बघितली तुमच्यासाठी काय बोलताय हो खरं वय मग काय वहिनी बघा की राव तेवढं जमवा कसली बी पोरगी असू द्या नकट्या असू द्या वकट्या असू द्या काळ्या असू द्या सावळ्या असू द्या ढोल्या असू द्या कसली बी असा जमवून आणा की तेवढं हा मी आणते जमून पण बायोडाटा पाठवा तुम्ही तेवढा मला बघा लय उपकार होतील राव तुमच्यासारखी सुंदर एखादी मुलगी बघा आणि तेवढं जुळवा माझ्या लग्नाचं हा जुळवायचं की तुम्ही बायोडाटा पाठवलं की लगेच बघते मी लगेच राहुल 2 मिनिटात चला वहिनी नानाला काय सांगू नका बरं का होय मला बघून का ना बाळाला काय माहिती हा तर काय माहिती म्हणजे आणि तो काय म्हणत होता हेच आपलं रोजचं किरकोळ पण कानात काय म्हणत होता काय सांगू नका म्हणजे मला सांगू नका म्हणला हा अगं पण कानात काय बोलला तो माझ्याबद्दल काय बोलला का अहो तीच की मी काय सांगते भाऊजी असं म्हणलं की नानाला काय सांगू नका अगं सांगू नका म्हणजे मी तुझा नवरा आहे तिला जवळचा नवरा लांबचा आहे का मला सांग ना काय म्हणला तो माझ्याबद्दल अहो तीच म्हणायला लागले तुम्हाला मी की नानाला काय सांगू नका असं म्हणलं भाऊजी प्रिया डोकं तापवू नको मी शांत चित्ताने विचारतोय तो काय म्हणला ते मला सांग हा कानात काय म्हणला अहो कानातलं सांगायला लागले की मग इतके उशीर तुम्हाला मी अगं प्रिया प्रेमाने विचारतोय काय म्हणत होता गाना कानात खरं सांगू काय इकडे कान करा अहो तीच म्हणत होतं की नानाला काय सांगू नका अगं पण मला सांगितलं पाहिजे ना तू मला सांग ना काय म्हणत होता कानात सांग अहो कानातच म्हणत होतं की नानाला काय सांगू नका प्रिया हे तुला सांगतोय माझं नाव आहे बाजीना ना उद्या हान तुम्ही टाना तू काय म्हणत होता कानात ते सांग मला नाही तर हानीनीत की ना सांग लवकर हाणला ना पोलीस केस करीन कळू द्या गावाला पण गावचा सरपंच काय आहे ती क्वालिटीचा मग जाऊ बुटाने हानीन तुला सांग लवकर काय म्हणत होता कानात तुला प्रेमाने विचारलेलं कळ ना सांग काय म्हणत होता सरपंच असं माझ्या बायकोवर दादागिरी करताय तुम्ही मग पोलीस केसच करते तुमच्यावर हा तर येऊ द्या गाडी लोकांना कळू द्या की काय आहे गावाचा सरपंच बायकोवर हात उचलतोय म्हणजे सांगाय तरी पाहिजे ना
काय अवघड झाले मोत्या. माझी बी अवस्था बघ तुझ्याकडं झाली. अरे बाबा काय म्हटला. अरे का अमोल होय रामोल. गाणं दिसला का? गाणं नाही दिसला नाना. अरे काय झालंय अमोल माहितीये का? गाण्याने आमच्या बायकोच्या कानात काहीतरी सांगितलं. काय सांगितलं असेल रे? काय सांगितलं असं नाना? अरे तेच काय झालंय माहितीये का अमोल, मला लय टेन्शन येते. काय त्यानं सांगितलं असेल ह्याचा विचार करत बसून. बायकोला म्हणलं गाणं काय म्हणला, तर बायको बी सांगा ना. काय बोलताय ना? हो तर अहो गाणं म्हणजे नागाचा फाना. अयो काय कधी कोणाच्या संसारात वीस कालवल काय सांगता येत नाही बाबा. आणि काय सांगितलं आणि काय नाही परमेश्वरालाच माहित आणि तुमच्या बायकोला. हो शपथ. अरे पण आम्हाला बायको सांगानाच. तू म्हणतोय ती बी बराबर आहे. गाणं म्हणजे खरंच नागाचा पाना आहे. काय कधी करल हे सांगता येत नाही. आणि माझ्या तर म्हणणं असं हा एक दांडकं काढा मोठ्याची मोठं हा आणि त्याचा तो नागाचा फाना. नाही आज काय बी होऊन दे अमोल. गाणं कुठं का लपना पण मी जाणार आणि त्याला विचारणारच. असं टिचून टिचून बोगाच करा त्याचा. हो अरे आज सुट्टीच नाही. काय करतो आता त्याचा पहिल्यांदा नागाचा फाना चिचतो आणि त्याच्याकडून वधवून घेतो. काय माझ्या बायकोच्या कानात म्हणलाय ते सांगा आधी मला. हा त्याशिवाय सुट्टी नाही. सुट्टीच देत नाही. निघा तुम्ही. काकी काय? हवं हा मला एक तुम्हाला विचारायचं होतं. काय? होय व हा काय झालंय माहितीये का? हा गणाने माझ्या बायकोच्या कानात काय सांगितलं असेल व? बायको कुणाची व? अहो बायको माझीच की. हा हा मग आता गणा काय बोलला मला काय हो माहिती? अहो तीच मला प्रश्न पडलाय काकी. सकाळपासून डोकं आऊट झालंय. जाऊ द्या मरूया. जा तुम्ही बघतो. बाई ह्या माणसाला कुणी सरपंच केलाय काय माहिती. काय बी प्रश्न विचारतोय आणि कुणाचं तर बायकोचं. त्यो गाव आहे बाई. प्रीतम अरे गणा दिसला का? गाणं इकडे कशाला येतोय आता? अरे काय मला एक तुला सांगायचंय. काय झालं? गणाने काय केलंय माझ्या बायकोच्या कानात काहीतरी सांगून आलाय तो. गाणं हा आणि बायकोला विचारलं तर बायको म्हणती सांगू नका म्हणलाय. काहीतरी त्यानं सांगितलं असेल रान पेटाय जोग. मग तुम्ही गाण्यावर डाऊट घेताय? डाऊट नाही तर काय भाजी ना तुम्ही पण डाऊट घेऊन घेऊन कोणावर घेतला? गाण्यावर नाही. त्याला सुट्टीच देणार नाही मी. शांत व्हा. ते प्रीतम त्याच्याकडून आज वधवूनच घेणार. तू नेमका माझ्या बायकोच्या कानात म्हणलाच काय? झालं तुमचं? हो गाणं कोणाचा माणूस आहे? आपलाच आहे की. हो शांत व्हा. पहिले शांत व्हा. गाणाने जरी काय सांगितलं असेल ते चांगलं सांगितलं असेल. गाणं वाईट काय सांगणार नाही. आणि गाण्याचा मूड तुम्हाला माहिती असतो कसा सारखा चेष्टा मस्करीचा असतो. अरे प्रीतम पण चांगलं जर सांगितलं असतं तर बायकोने मला सांगितलं असतं का नाही. बायकोला मी विचारलं हा. गाणा कानात काय म्हणला हा. तर बायको काय म्हणली माहितीये का? नानाला काय सांगू नका म्हणला. असं झालंय होय? म्हणजे असं काय सकाळी तुम्ही गावला गावला म्हणजे अहो विषय सांगतो तुम्हाला. ही गाण्याची ना चेष्टा करायची एक पद्धत आहे. हा ती काय करतो एकदा केसा काय झालं सांगतो. मी होतो गॅरेजला आणि कस्टमर येत होतं. माझ्या हळूच कानात म्हणला कस्टमरला काय सांगू नको. कस्टमर मला बायपाशी आलो. मला म्हटलं काय म्हणत होता मला? मी म्हटलं कस्टमरला काय सांगू. असा गंमत झाली आणि हो काही असा उद्योग होतो ह्यो चेष्टा करतो. आणि काय असतं ना ना त्यांनी का सांगितलं असं माहिती का? त्यांनी तुम्हाला बघितलं असेल समजा तिथं. हो बघितलं होतं ना? तुमच्या समोरच पळाला. पळाला की पळाला. बायकोच्या कानापाशी काहीतरी कुजबुज केली. अरे जका अन्न नाही पोटाला. सकाळपासून 2-2.5 तास झालं मी हिंडतोय कानाला शोधत. अहो, वहिनीच्या कानात ह्या साईड सांगितलं असेल की चेष्टेची काहीतरी मस्करी झाली की काय होतं थोडंसं भांडणं झालं की प्रेम वाढतं ना. हा त्याच्या आईला असं आहे वय. तुम्हाला माहित ना गाव गाणं स्वभाव कसा आहे. ती कस्टमर माझ्या अंगावर आलं ना. आला का? पण सकाळपासून टेन्शन मध्ये मरायला लागलो मी. त्याला शोधतोय नुसता. म्हणलं त्याच्याकडे वधवून घ्यावं. काय सांगितलं काय सांगितलं. अहो गाणं आपला माणूस असं करणारच नाही. तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. चला. ती कवापासून काळजी वाटते माहितीये का प्रीतम? मधला विषय बाबा बायकोने दुसरं लग्न करून आली तेव्हापासून मी आपलं
4 हात लांबच. मी म्हणला आणि काय गाण्याने पेटवून दिलंय कुणा तो आणि बायको माहेरा. चला 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 बरं झालं म्हणून विषय क्लिअर झाला. चला चला. अयो गाणं. अरे पक्या थांब बस चोर मार पक्या. अरे कोंबडीचं का होईना मटण दिलं की तुला खलास करणार आहे आज. पटण खाऊ घातलं होतं की तुला. कुठं जाऊ. अयो झाडावर चढतो जीव घेईन माझा गाणं. तुला सोडत नाही आज पक्या. हरामखोर. मेलेल्या कोंबड्याचं मटण घातलं आम्हाला खायला. अरे कुठं पैसे रे हा गावशील का ना कावा तरी. मेलेल्या कोंबड्या घालून जी गायब झालास का नाही तुला वाटलं हुडकायचं नाही हा. हे परमेश्वरा सॉरी सॉरीच्या बच्चा. पक्या खाली या. मी मरच चोर मारेल तुझा खून काढेल मी आज. उतर खाली उतर. अरे काटे खाली उतर. उतरत नाही. अरे उतरतो का ना. उतर काठी खाली उतर खाली उतर. सॉरी खाली सॉरी. आलो आलो खाली आलो. सॉरी. हा यो खाली हा. सॉरी खाली मारीन मी. सॉरी. पडत चोर मारीन. सॉरी. अरे सॉरी. तुला काय मला कापून खातो का. अरे पक्या. अरे सडलेल्या कोंबड्या खाण्यापेक्षा तुला कापून खाल्लेला कधी की हरामखोर. सॉरी माफ कर गना. तुला माफी करू. तुझा दोस्त आहे मी. दोस्त. अरे कसला तू दोस्त. अरे आता ध्यानात ठेव लोक बोकड कापताना कमीत कमी त्याला पाणी पाजून तरी कापत्यात. तुला बिना पाणी कापणार. अरे मरा ना बी. अरे कशाने कापू काय बी नाही. सॉरी ना गना. तुझा दोस्त आहे मी. मित्र आहे तुझा. अरे चूक झाली. मला 60,000ची गरज होती म्हणून मित्र बनून माझ्याच पाटणीवर चित्र काढून गेलास. 7,000ची तुला गरज होती म्हणून सडक्या मडक्या रोग आलेल्या कोंबड्या आम्हाला घातल्या. अरे कमीत कमी त्या बाकीच्या रोगातल्या लोकांना घालायच्या. माझ्यासारख्या मित्राला बी तो म्हणला होता आपण शेवट बसू तेव्हा मी तुला सांगणार होतो पण तूच वसळवणी आधी बसला. अरे मटण बघितल्या माझ्या तोंडातनं टपा 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 लाळ गळायला लागली. एकतर ह्या वर्षाची त्या वर्षाला मी मटण खातो त्यात बी सडलेला घातलंस तू हायच थोडासा लाळ घोट्या. सॉरी माफी. आपण दोस्त आहे का नाही. बघ पक्या मी तुला माफ करीन. ध्यानात ठेव ज्या माणसाला तू मटण खायला घातलं ना ती लोक तुझ्या खुनाची प्याशीत. दिसताक्षणी तुझा मर्डर करणारा श्याम शपथ घेतली या. तू माफ करतोय ना मला. मी माफ करेन. मग त्यांची माफी तूच माग. माझं तेवढं जीव वाचलं. चप्पल कशाला. काय करतो माहितीये का त्यांची माफी मी मागतो आणि काय करतो माहितीये का तुला शासन बी मीच करतो. तुला जी काय शिक्षा द्यायची ते मी. माफी आयो परत नाही. माफी मागशील का नाही त्यांची. त्यांची माफी. चल तू बरोबर गपगुणानं चल. हा मी आहे बरोबर आहे ना. गपगुणानं चल आणि त्यांची माफी माग. उठव माझ्या पायातलं बळ गेलंय. बळ गेलंय. हे लोकाला फसवताना तुला कुठनं बळ येतं. नाही, तू कोंबडी आता काय करेल माहिती का हिकडचा गाल हिकडं आणि हिकडचा गाल हिकडं. आलं लक्षात. नवीनच दिसते. नवीन कालच आली तुझ्यासाठी. बरोबर की तुझ्या माग अपराधी पुढं चालतो. आंबल्याचं भ्या वाटतं मला. आंबल्याचं. अरे बघ की आंबल्या कसा तुला गोडा लावतोय ते आता फक्त. टुळागुळासारखं डोळं करतो तो आणि मला. तू चल की पुढं. चल
ना ना हा आकाड पार्टी काय अंगी लागली नाही गड्या. का अव उलट्या बिलट्या इतक्या झाल्या त्या मेलेल्या आणि तसल्या रोगाट कोंबड्या खाऊन उलट्या झाल्या, आतडी नुसती कळकळली. डॉक्टरकडे गेलो 2-3 हजार रुपयाला तुटलो. काय ती आकाड पार्टी अंगी लागली. हे त्याच्या आईला मग डॉक्टरकडे कशाला जायचं त्यासाठी? मग 300 रुपयात नीट केलं असतं मी तुम्हाला. तुम्ही हा 300 रुपये जर मला दिलं असतं का नाही, मी असे 2 इंच 1.5 इंच पाईप पोटात घातली असती, खाल्लेलं तर सगळं बाहेर काढलंच असतं सगळं, आणि त्याच्याबरोबर हाताळी पोताळी सगळी बाहेर काढली असती, नळीव खसा 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 साबण लावून धुतली असती आणि परत हाय अशी बसावली असती. हा अरे इलाज असला इलाज करते तुम्ही. आणि मग परत जेवण तुम्ही असं टवटवीत पुन्हा नुसतं रुबाबातच चालणार तुम्ही. चालाल का घरी कायमचं बसाल म्हणाव. येणार तुम्ही माझा अजून अनुभवच घेतला नाही. सांग प्रीतम यांना असला इलाज असतो का नाना? मग लय टकाटक असतं. नाना अरे काय सांगताय तुम्ही, ही बारक्या पोरावाने अमोल मला सांग, आपण बी मटण खाया होतो, मी बी मटण खाया होतो, मला कसं काय त्रास झाला नाही? तुम्हाला काय ना तुमची आतडी झाली ती मजबूत. इचू म्हणू नका, पाली म्हणू नका, सरड म्हणू नका, बेडकं म्हणू नका, सगळं खाऊन तुम्हाला पचतंय. चांगलं पचलंय का तुम्हाला? चेअरमॅन अगदी तुमचं बरोबर आहे, हे सगळं खाल्लंय म्या, पण कधी चीनच्या बाउंड्रीवर असताना. अरे तवा ह्याच्याशिवाय काहीच नव्हतं आणि तवापासून शिकलो, पण आता खात नाही तसलं मी. काय कशाला होतं? मग ट्रेनिंगला होतो तिथं मी. काय असलं जुरळ बिरळ गोळा करून खायच्या ट्रेनिंगला होतं. पण प्रीतम ते सगळं आता कवाच बंद झालं. आता तुम्हाला सांगतो 200 जोर, 250 बैठक, सूर्यनमस्कार 30. असं मारलं का नाही, हे तब्येत अशी नुसती मजबूत राहते बघा ना. हो का एवढी स्टील बॉडी कशी काय झाली ना? आणि मग रनिंग सुद्धा करतो या वयात मी. असे धावून एखाद्याला धरायचं म्हणलं असं असा ताणून धरील, असं ताणून जरी असं मजबूत राहावं लागतं. बरं जाऊ द्या, मरू द्या, बोला काय विषय. तुला झाला का त्रास? नाही मला तर काय त्रास नाही झाला. तुम्हाला नाही झाला? तुम्हाला काय असलं पक्षी चिलट खाऊन त्रास होतो? अहो एवढं धंदगाट गडी आणि हे पक्षी कोंबड्या खाऊन तुम्हाला आजारी पडताय. रानडुकार ऐकले का? रानडुकार हो ऐकले बाबा. तुम्ही ऐकलं का रानडुकार? बाबा या फक्त्यानी एकट्याने शिकार केली त्याची. असा धरला, चरा चरा कापला, एकट्याने शिजवून खाल्लं एकट्याने. काय म्हणतोय? मग अरे मी काय म्हणतोय, हं. पण तू शिकार केलीस तरी कुठं? कुठं गेली म्हणजे? फलटणात गेली आणि कुठं गेली? हा बरोबर आहे. मग आरती फलटणातला फिरिस्त डोकार असेल ते आलं रानात, आणि रानात आल्यामुळे त्यांनी त्याची शिकार तो केली. म्हणजे आता डुकर होत ती? मग असू दे गे, कसलं बी असू दे, डुकार खाल्लेलं त्याला म्हणतोय ना ना डुकार खाल्ले मी. बरं जाऊ द्या, मरू द्या तिकडं, काय का असा ना. हे जाऊ द्या, हसू बिसू नका. पण ते पक्या गेलंय कुठं नेमकं, त्याला मी सुट्टी देणार नाही. पण ना ते पका आला ना त्याला सुट्टीत देणार नाही मी. त्यांनी मेलेल्या कोंबड्या घातल्यात आपल्याला, म्हणजे पक्का आहेच कुठं इथं? पक्का 8 दिवस झालं बाहेर आहे. येऊ दे याला इथं. पक्का बाहेर कुठं गेलाय? 8 दिवस झालं गाव सोडून गेलाय. बरं त्याला येऊन दे, गावल का नाही आजचा उद्या गावल, पण त्याला सुट्टी नाही. ना पाताळात गेला तरी त्याला हुडकून काढू, त्याला सोडायचा नाही. चपली अरे बुट्टचा आज तर मी बुट्टच घातलाय, त्याच्यासाठीच घातलाय शेपरे. काही असू द्या, सुट्टी नाही द्यायची. नाही मी तर ठोकणारच आहे. त्याला ना ऐका की त्याला इतका पश्चाताप झालाय ना, अक्षरशः ना. ना आपलाच माणूस आहे, किती केलं तरी का आपलाच माणूस आहे की, पण असं करते ती वैर. मी केलं का नाही? मीच निस्तरण सुद्धा. काळजी नका करू तुम्ही. ह्याचा चुकीला काय करणार आहे प्रायश्चित्त? हे पक्या माफी माग. माफी? हा बस आता माफ करून टाका. माफी मागितली म्हणजे झालं वय. अरे तसं ना अमोल, अरे आता सुद्धा मी चप्पल काढली आणि 10-12 चप्पली थडाथडीच्या मस्तकात हाडल्या. आता मी मारलं काय आणि तुम्ही मारलं काय, एकच झालं ना. जाऊ द्या मरू द्या. अरे गाना, तू मारलं, आम्हाला बोलवायचं नव्हतं माराय. मला सांग, तो खाल्लं म्हणजे आम्ही खाल्लं का? आयला अमोल तू म्हणतोय ते बी खरं खोरं आहे. हो पक्या, मी खाल्लं म्हणजे ह्यांनी खाल्ल्यासारखं नाही, मी मारलं म्हणजे ह्यांनी मारल्यासारखं नाही. तसं तर पाप तू ह्यांचं केलंय. एक काम करा, हो का, ह्याला एकच प्रायचित्त आहे,
लागले 2-2 ठोको तुम्ही भ्या ना. पहिला नंबर. हा 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 तुझा पहिला. नाही थांबा, कोणी सुद्धा कोणाला हाणायची गरज नाही. मी तुमचा पापी आहे ना, मीच तुम्हाला पार्टी देणार. पार्टी? हो. अरे पार्टी मी खोटं बोलत नाही. 10,000 आहेत माझ्याकडे. व्हायला खर्च केला. कुठे देणार पार्टी? हॉटेलमध्ये देणार. असं रपचिक मस्त पैकी पाहिजे तेवढं खायचं मटण. पैशांकडे देऊ आण. तुम्हाला सगळ्यात विश्वास नाही ना ना हे 10,000 तुमच्याकडे राहू द्या. चालतंय की. हा राहू दे तुमच्याकडे 10,000 रुपये. चक्कू राहू द्या मग तू या. मग म्हणजे तू पार्टी देणार आहे? देणार पार्टी. तुम्ही काय याद रखोगे पक्का शेटको. बघितलं का तुम्ही 2-2 ठोका हाना निघाला होता. किती दिलदार माणूस निघाला. पक्का लय सोनं का खरं. मी तुम्हाला पाहिजे तेवढं खायला घालणार. चिकन म्हणू नका, तंदूर म्हणू नका, रान म्हणू नका, बकरं म्हणू नका, वजडी म्हणू नका, फ्राय म्हणू नका, मासा बिसा सगळं खायला घालणार. आयला पक्या तू हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता काय रे? असू दे की मुंबईला काय केलंय मी तिला आलं की एवढा आयटम सांगितलं लक्षात आलं की माझ्या. पण माझी अट आहे ती काय सगळं खाऊन टाकायचं. सगळं दिलेली मी थाळी सगळी संपवायची. अरे थाळीच काय त्या थाळीत आलेली ताट वाटी तांब्या फुलपात्र गलास ती सुद्धा खाऊन टाकते. लय डेंजर माणसं आहे. बाकी त्याचं तोंड कसा राखा राखा करतंय. हा ना. अरे चाटून पुसून सगळं असं. नाही त्याची काय आट आहे ती नक्की सांगू द्या. सगळं ताट जर तुम्ही नाही खाल्लं तर होणारं बिल त्याच्या डबल तुम्ही मला द्यायचं. आणि ह्यात काय अवघड आहे दावा. आला का इथं 20 भाकरी लागते ते 20 मला एका टायमिंगला संपवायचं म्हणलं तर. हो मटन आहे ना मटन गाना सांग. मग आपण खाल्लेलं 5-5 किलो खाल्लं होतं. 5-5 किलो. अरे तुला माहितीये का बाजीना जागरण गोंधळा प्रत्येक जेव्हा जातात आणि तिथनच किटली भरून मटण दुसऱ्या दिवशी बी घेऊन येते. म्हणलं मी जागरण गोंधळ जेवण कमी का पडतं. हा ह्यांच्यासारखी माणसं आहेत त्यांना किटल्या भरून. आणि दुसऱ्या दिवशी काय खायचं मग मी माती खावी मी म्हणतो. ना तुमचं जाऊ द्या पक्का. अरे अख्खा बकर राणी एकटा हान तुम्ही. हा ना. अहो चेअरमन तुमचं सोडा बर का पका. बसल्या 20-30 अंडी अशी खातो मी. हा तो काय त्या आम्हाला कमजोर समजला होय. उगाच वय माणूस अंड्यागत झालाय. गाना आता तू गो बसा नाहीतर काढील मी दांडा. नाही तुला नाही म्हणलो रे मी. म्हणजे की तुझा अंडी खायचा टाइम ना किती हे त्याला सांगत होतो. बर सगळं झालं खरं. पार्टी कधी देणार आहे? उद्याच. आज गुरुवार आहे. हो उद्या शुक्रवार आहे. मस्त पैकी आखाडामध्ये चपकून हाणायची थाळी. ऐक माझं तर मनातलंच काम झाले. पण ही जर खोटं ठरलं तो पण पैसेच माझ्याकडे येतो. त्यामुळे बरं गाना तुझं कसं तू बी आहे ना ह्याच्यात. मी आहे की बघ मी सुद्धा यांच्या बरोबर आहे. पण मला एक सांग समजा मी संपूर्ण थाळी खाल्ली तर मला काय मिळणार? अख्खं बिल मी देणार. तू मिळणार? अख्खं बिल मी देणार. आणि समजा थाळी जर नाही संपली तर डबल द्यायचो तू बी. मी डबल देतो. डबल द्यायचं. लय चुरचुर मगाशी बोलला ना मला असा कापी म्हणला तुला. मग बघ डबल द्यायचं. हा बघ मी काय तुझ्या पार्टीत नाही आणि मी तुझ्या पंचायत बी नाही. नानांचं जर काय शिल्लक राहिलं तर माझा मी खाईन. नाही बाबा नाना माझ्या ऐपत नाही. समजा चुकून जर थाळी जर नाही संपली तर डबल बिल हे कुठलं भरायचं मी सांगा बरं. काय का ना आता आपण ह्याच्या आधी किती थाळ्या खाल्ल्या ते. सगळं खाल्लं तू काय खाणार. मग ना मी काय म्हणतोय समजा माझ्याकडून थाळी जर नाही संपली तर माझं डबल बिल होणार ते तुम्ही भरणार का? अरे मी का भरू? ए तुझा विषय संपला. तू कटाप. तू आपल्या ह्यांचं शिल्लक राहिलेलंच खायचं. फिरत्या तुझं कसं गाणं थाळी गेलीच की. आणि मग गाण्यातलं काय गाण्याच्यातलं शिल्लक राहिलं तर खातो. अरे मी छानचं उष्ट राहिलं तर खाणार आहे. त्यात बी माझे उष्ट तुट पण राहिलाय. कुठलं पैसे देतो गाणं. ए लगा गोष्टीचं करू नका ना. बाबा एक काम कर पक्या. अरे अमोल अरे तुझं गोष्ट मिळणं हे सुद्धा आमचं परम भाग्य आहे. अरे तू स्वतः ओळख तू कोण आहेस? कोण आहे? तू पुरुष नाही तू महापुरुष आहेस. अरे लक्षात म्हणजे अरे खाऊ दे रा आम्हाला. हा बरं असं झाले सगळ्यांची. झालं. हा चला उद्या त्याला सगळ्यांनी यायचं. बर तवर ना पैसे माझ्याकडे बिलाचं. गाडी काढायची. डिझेल सुद्धा टाकायचं. डिझेलचं सुद्धा पैसे टाकायचं. लय मोठ्या मनात चला. अरे कुठं निघालाय बुटन सुटन घालून. आई तू माझ्या माग रोज करते ठणठण म्हणून मी चालू आज खायला मटण. काय बोलतोय? मग
नाव काढलं तर माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. अरे मटणाचं नाव काढल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही, त्याचं नाव मला सांग. मग त्यापेक्षा तू तिकडे जाण्यापेक्षा घरीच आणायचं ना. घरी? हा, अरे आत्ता तर आणलं होतं मटण. आत्ता कधी? मग अरे 6 महिने झालं आणलेलं. 6 महिने झालं? आत्ता म्हणजे काय, काल आणलं होतं काय? अगं आई, गरिबांनी मटण ह्या 6 महिन्याला खाल्लं ना तर पुढच्या 6 महिन्याला खायचं असतं. आणि तुला कसं आठवड्याला खाऊ वाटतंय? अगं ही माझा मित्र परिवार लय प्रेम करतो माझ्यावर. मला म्हणली का ना, तू जर आमच्या बरोबर पार्टीला आला नाही ना तर आम्ही मटणाचं एक हाडूक सुद्धा खाणार नाही. मग तू एक काम करशील का आईसाठी? काय ग? तू काय करते, मी तुला डबा देते हा. आणि त्या डब्यात भरून जेवता जेवता थोडं डब्यात भरून आण. आता कसं बोलली? हा. तसंच करतो आई. मी काय करतो माहितीये का, वरचं मांस मी खातो आणि राहिलेली हाडकं सगळे डब्यात भरतो आणि घरी घेऊन येतो. हाडका कशाला? मित्र परिवार आहे म्हणलं मागितलं की देताल की. आईचं आईला अगं म्हणलं आई. उलट म्हणताल किती प्रेम आहे पोराचं. मग एक काम करतो, काय करतो माहितीये का, ती जी माझ्या वाटेला जी पीस मिळतील ना ती सगळं पीस मी घरी घेऊन येतो. वरचं मांस तू खा, राहिलेली हाडकं मी खातो. मग चालतंय का? ती आई कुठली तरी अशी करेल का रे अगं आई, लेकराला? बरं एक काम करू मग. अगं आई, हाडकात अजीवनसत्व असतं, हाडकं मजबूत असतात आई. त्या हाडकामध्ये जीवनसत्व असतात, प्रोटीन असतं, अजून खूप काय घटक त्याच्यात लपलेला असतात. एखादा माणूस तू मटण खाताना बघितलाय का? बघितलंय की. मांस किती सोपं खातो आणि नळी खाताना जीवांच्या आकांताने खात असतो, जीव लावून ओढतो. हा एवढी हवा ओढत असतो. मग त्यात प्रोटीन किंवा त्यात कॅल्शियम असल्याशिवाय ते नळी ओढत असेल का? मटणाच्या नळ्याचं खाल्ल्या ना गुडघ्याचा आजार काय बोलतोय? गायब असं पाळत्यात. मग तू एक काम कर, मटणाच्या नळ्याच घेऊन ये मला. आता कसं बोलली? हा, नळ्या नुळ्या चिंगळ्या पुंगळ्या जी काय गावत्याल ना, कोणाचं अन्न नको तुझा ठीक आहे ना. का सगळ्या दुनियाचं आणतोस काय गोळा करून नळ्या नळ्या नुळ्या पुंगळ्या? दुनियेचं उष्ट मष्ट खायला मी काय तुला कुत्र वाटलो काय? नाही, तू माणूसच आहे. वाघ आहे वाघ, बोकाड फाडतो, गप्पा गप्पा खातो, टेन्शन घेऊ नको. बरं ये, जाते मग, ये घेऊन. बोकाड खाणार, काळीच खाणार, ह्यांना सरत वय सगळं मीच खातो. कुठं जायचंय म्हणजे काय सांगताय बाजीना ना? ही काय ही हॉटेल बारामती गेट एवढं मोठं दिसना होय तुम्हाला? जेवलाय का कधी असल्या हॉटेलात? कधीच नाही लागा. मग उतरा. लय भारी हॉटेल आहे गड्या. ना तुम्ही गावचं सरपंच आहे, असं वसा वसा करून आबरू घालवू नका. चला हॉटेलमध्ये पायऱ्या चढताना बी रुबाबात चढा, आलं का लक्षात? उगं नाही तर घालवताल आमची बी. आता कसं वाटलं? छान छान मस्त. आयला ना पकानी हॉटेल मात्र भारीच निवडलंय. अरे हॉटेलच काय, अरे पकानी माणूस बी एक नंबर निवडलाय हॉटेलसाठी. मग मुंबईचा पकाय काय साधा काय तवा? कसं आहे बाजीना ना? एकच नंबरला. कसं आहे हॉटेल? मला पक्या आईला हॉटेल तर लय भारी बर का. भारी आहे ना? बर, तुझं काय मग नियोजन? खाणार आहे ना थाळी तू? संपव लागेल सगळी. ठरले ना आपलं? पक्या मला मटण खायची लई इच्छा झाली रे. तुला तर माहिती ना माझी लय तारांबळ आहे रे. गणा, माझी लई तारांबळ, काही करू शकत नाही मी. बाजूला हो. ये, इकडे ये. हेच का मैत्री असं बी ध्यानात ठेव. पैसा पंक्तीतनं उठावले, पंक्तीतनं एक दिवस ध्यानात ठेव. माझ्या दारात तू जेव्हा आला ना कुत्र्यागत मारीन आणि तुझ्या जागा कुत्रे जेवाय बसवीन, पण तुला जेव्हा बसवणार नाही. पैशा पुढे काही करू शकत नाही मी गणा. पैसा असेल तर बोल. तुझं प्रीतम झाले? मी देऊ शकतो, मी केलंय पैशाचं ऍडजस्ट. काय तुझं प्रित्या, तू कसं काय पैसे ऍडजस्ट केलं? तू तर मला म्हणा मॅडम रुपया नाही म्हणून. अरे ते झालं केलं मी ऍडजस्ट. आयसान फरामोश, माझंच खाऊन माझ्या उलटलं वैर सगळी. मेहनती कष्टाळू काम करतो गॅरेज मध्ये, पैसे साठवले त्याचे. आपले पैसे कुठे जातात? बरं ना, तुमचं तर काय आहे? नाना तुम्हाला तर मय येऊ द्या माझी. अहो एक वडा खाऊन तुमच्यासाठी रात्रोंदिवसा प्रचार केला. मी प्रचार केला म्हणून तुम्ही गावचा सरपंच झाला आणि माझं बिल भरणार तुम्ही. गणा बरोबर आहे, पण मी किती केलंय माझ्यापुरती ऍडजस्टमेंट केली. आणि माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे असते ना तर तुला कधीच नाही म्हणलो नसतो मी. माझ्याकडे मी एक्स्ट्रा पैसे असते ना गणा, तुला कधीच नाही म्हणलो नसतो. बस एक जरी एक्स्ट्रा शब्द बोललास ना, एक्स्ट्रा 2-3 चपल्या घाली. बाजूला हो, पैसे नाहीत ना? असं दादगिनी बोल.
अमोल माझी आठ मान्य ना सगळ्यांना? हो बोलू का जेवण मस्त पैकी? अरे पक्का ऐक, 8 म्हणजे काय, पैशाची ऍडजस्टमेंट करायची गरज बी नाही मला. असं आपल्याला हे जेवणार असं चिकन मटन उकडन खरडान मासा असा. चला जाऊ दे. वेटर ती नव्याने लॉन्च झालेली आपली थाळी ना, लखपती थाळी घेऊन या. 2 ह्या टेबलवर त्या टेबलवर. अरे मोठी थाळी, निमी उठून तिकडे बसा, निमी इथं. होय घेऊन या 2. लखपती गावची बेकारपत्ती आली लखपती थाळी खायला. देशात नाही दंबडी गणा. बिकारपती नाही, सरपंच चेअरमन आहे. कुठे चेअरमन? आणि मी बी उपसरपंच आहे भावी. तुला जर आबरू घालवायची असली तर आम्ही आपलं चालायला काय कारण नाही. काय पैशाचे खातोय काय, लोकांच्या पैशात खातोय का? माणसं बघते ती आजूबाजूची. मी काय म्हणतोय नाना माहितीये का, तुम्हाला जर नाही सरलं ना तर फक्त लई चौदा चिवदी करू नका. तुमचं राहिलेलं मी खाईन. 2-3 जरी हाडकं तुम्ही त्यातली शिल्लक ठेवली ना, माझ्यावर लूप करा त्याला. आकार निघालाय, कुणाला वाटत नाही मटण खावं म्हणून. हा गणाला का नव्हती ऍडजस्टमेंट तर आमच्या बरोबर यायचंच नव्हतं. मला म्हणताय वय, मग कुणाला चाललंय? थोडस राहिलं माझं तर दिल तुला. तुझं राहिलेलं कुत्र्याला टाक. कुत्र्या पण मी काय म्हणतो, टाकल्या तू तर बोलूच नको. बघा परत एकदा सांगा, तुम्हाला माझी आठ मान्य आहे का? सगळी थाळी खावं लागेल, नंतर मला डबल पैसे द्यावे लागते. आलं का त्यानं? हो देणार आहे. ओके ना? पण पक्का हे असलं नाही बरं का, गणा इज्जत काढतोय माहिती आहे का? हे बाबा नो, माझी तुम्हाला तकलीफ होते ना, आपला माझा मी जातो. हा जावा. काय तू पक्का तुम्ही टेन्शन घेताय, खावा ना तुम्ही. पाहिजे ना तुम्हाला. सकाळी तुम्हाला हाणायला धावत होता सगळी. इथं 5 जण बसून ह्याने 2 थाळी सांगितली ती. ठीक कुठे ही मग काय तर पैशाकडे बघते ती. करते ना छोटी बात, करते ना छोटी बात. अहो नाना, मी तुम्हाला इथे खा लागली का नाही? दोघात एक थाळी, दोघात एक थाळी खाऊन दाखवायची, संपून दाखवायची. दोघात एक थाळी. तुम्ही 4 जणच खावा. तुम्ही 2 एक खावा, तुम्ही 2 एक खावा, आणि संपून दाखवा. आणि मग पका तू काय खाणार? मी मला गॅरंटी तुम्ही खाऊच शकणार नाही, आणि नाही खाल्ले की मला 10,000 रुपये देणार. मस्त पैकी त्या 10,000 खाणार. बोला आता तुम्ही, बघा काय म्हणतो यो. पक्का तसल्या 2 थाळ्या मी एकटाच खाईल. चल ना टाकून खाऊन खाणार येऊ दे ना. काय करतो रे? असं बोला की. दोघं करून खाईन. दोघं करून खायचं. मग बरं ठीक आहे. जाऊ द्या. बोलवा. हो आणा थाळी, येऊ द्या. 2 थाळ्या आमच्या सांगितलेल्या. आली थाळी आली. आगा काय चेअरमन तुम्ही थाळे म्हणायचे का काय म्हणायचं? एवढं सगळं मी पहिल्यांदाच बघतो या. एकदम मासून हिन काय का मस्त मटण, नुसतं सुक्क आग उकड. प्यायला पकानी गाड्या जाम सोय केली गाड्या. काय खावं, कशी सुरुवात करावं कळण. लका हायला चेअरमन राडाचे लका. पका ए पका ए पका इकडे रे. काय झालं चेअरमन? ह्याला घेऊन जा बरं इथनं. ए जा की बाबा, कशाला त्रास देतो तू इथं? अरे मी काय केलं, तुमच्या ताटातलं खातोय का? नुसतं शेजारी बसतोय की. जेवायला बसलो आपण, समोर एखादं कुत्रं लाटाळत बसलं तर आपल्याला खाऊ वाटेल का? नाही ना खाऊ वाटत. म्हणजे मी कुत्रा आहे का? हार म्हणायच्या आधी निघून जा. अहो आता 1, 2, 3, 4, 6 गलास टाक. एक गलास टाकायचा तरी द्या की. कुत्र्याला दिन पण तुला द्यायचं नाही. अहो मला कुत्रा समजा, पण द्या की. काय नाही पका घेऊन जा त्याला इथनं. पक्क्यात हॉटेलात सगळी माणसं. त्यांना बी कळू दे की किती बिल लावायची ती. दोस्त संघ आणलाय. त्यांना हे बी कळू दे की तुझ्याकडे रुपये नाही, डबडी नाही तुझ्याकडं. अर्धा मनी बोल की जातो की. आता दमनी बोलकी वाटते का? संपवायची बरं का सगळी थाळी. नाही संपली तर डबल बिल आहे. नियोजन 1 नंबर केले बाबा तू. मस्त आहे. असं तसं आहे काय लगे राहो. हे बस चेअरमन कुठनं चालू करायची सुरुवात आता काय करतो, पहिले अमृतापासून सुरुवात करतो. कसं आहे
सुरुवात चांगली की शेवट चांगला. काय खावं ह्यातलं. अमोल, अरे एवढी मोठी थाळी. नाना थाळी का काय ही. खतरनाकच. अमोल, हा सरळ ना आपल्याला. अहो संपवून टाकू नाना. संपवायचीच. गाना तू उठ की लागा इथनं. ए अमोल, बसती की. त्याला बी कळू दे ना श्रीमंत माणसं कशी जेवतात ती. होय ना. आणि मग नाना हा, ही मात्र तुम्ही लाखात एक बोलला बरं का. आणि मग खा. गणा. अरे 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 अंडी खाऊन खाऊनच बाळा अंड्यासारखा झाला. गणा. अरे अरे नाना आलो जरा मी फिरून. हा म्हणजे खा खा, तू कमी पडू नको. खा. बसायचं असलं तर बघ कसं खातो ते. नाही नाही नको. आणि ते बी बसून बघ. मला आता थोडं मळमळायला लागलं थोडं. असं रस्ता बिस्ता हाणायचा बरं जेव. ला जवाब गणा. नाद नाही. जाशील जाशील जरा दामानं. जायचीच वाट बघ. तू पहिला इथनं जा. अरे तुमचं कसं झालंय माहिती का. कधी नाही मिळलं आणि गटक्याने गिळलं. अरे का जेवताना उघड डोकं खातोय. माणसं बघते ती आसपासची. माणसं तुम्हाला बघतात. अरे चांगल्या हॉटेलमध्ये आला जरा व्यवस्थित खा. अन्नाचा आम्ही व्यवस्थित खातो. सन्मान करा. आम्ही खातो. तू नको मन घाला येतो येऊ. उलट तू आला ना आमच्या आबरू जाती. हो आबरू जात असेल ना. लोकांच्या पंक्तीत जागरण गोंधळात वगाळी असतो जेवणारे अवलादी तुम्ही. अरे तुला म्हणूनच जागरण गोंधळाला बी कोणी बोलवत नाही. जा. बरोबर बोल लागला सांगायला. बरं का नाना. खा आपलं. बरं का नाना. पण काय बी म्हणा क्वालिटी एक नंबरच. रस्सा एकच नंबर झालाय रस्सा. तंदूर तर असं झालंय की नाही नुसतं एवढं असं करू वाटतं. भारी लागतंय बरं का. पण काय सांगायचं. शिजलंय बी भारी बरं का. काय बी म्हणा अशी क्वालिटी आहे ना भेटणारच नाही कुठं तू. आहे का नाही. जेव्हा आता आपल्याला हे संपवायचंय. नाना व्यवस्थित चाललं ना सगळं. एक नंबर. अमोल नादच नाही करायचा. सगळं खायचं काय सुद्धा राहिलं नाही पाहिजे शिल्लक. पक्का. बघ की अजून एक 5 मिनिटांनी ये. सगळं संपलेलं असेल. कस काय बेत लावलाय बघा नाना. जेवढं तुम्ही गावाच्या भ्रष्टाचारात खाल्लं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त खावा. सगळंच खाणार आहे काय ठेवत काय नसतो. सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. चेअरमन कडे बघून आलो. चेअरमनचं कसं चाललंय की. हा या अमोल वड. हा वाढतोच की. हा शेठजी नमस्ते. नमस्ते. बोला की. नमस्ते. मस्त हॉटेल बांधले बरं का तुम्ही. हो. किती पगार आहे तुमच्या इथं वेटरला कामगारांना. वेटरला 500 रुपये हजेरी. माझी महिन्याची किती. महिन्याचे 15,000 रुपये. 15,000 रुपये चांगला पगार आहे बरं का. हो. आणि ती जी आता थाळी दिली तुम्ही आमच्या माणसांना ती किती रुपयाला आहे. ती लखपत थाळी का. हो हो ती 5,000 रुपयाला थाळी दिली. 5,000 रुपयाला. हो आला थाळी लय भारी आहे बरं का. हो बनवलीच आपण त्यासाठी. आकाच कोंबडा ठेवला राव तिच्या. हो हा हा चिकन रान आहे पूर्ण तिथं. मी काय म्हणते माहिती का. बोला की. आता ही थाळी 5,000 रुपयाला आहे. हो तुम्ही ही थाळी द्या की मला एक. देतो की. देतो. हो चालते. शेठ तुमचं काय करतो माहिती आहे का 10-12 दिवस इथं काम करतो आणि तुमचं पैसे फेडून टाकतो. नाही नाही तसं नाही. तुम्ही आधी 10-12 दिवस काम करा आणि मग तुम्हाला लगेच थाळी देतो मी. होय. हो असू द्या. पण मला आत्ता थाळी खायची होती. हो नाही पण आधी तुम्ही काम तर केलं पाहिजे ना. होय का. हो आणि आत्ता खायची असेल तर आधी पैसे द्या लगेच थाळी लावतो तुमची. पैसे होय. हो हाय ती तरी एवढी कुठली संपवतात तवा. मी आपली तुमची चेष्टा केली. आपण त्यांना दिलेली थाळी ना ती. हा असू द्या. ही सगळं बिल मीच भरणार आहे. मग मी काय आणल्यात अडचण सगळे. नाही. काही प्रॉब्लेम नाही. येऊ का मग. हो चालतंय या. बेस्ट ऑफ लक बरं का. धन्यवाद. चांगलं हॉटेल टाकलंय. हा हे
काय करतो तर तू हा कशाला उगाच चौकशा करत असतो सगळ्या चौकशा अरे ती शेट कोण आहेत माहितीये का? कोण आहेत? पाहुणे आहेत माझं पाहुणं. तुझं पाहुणं? लय जवळचं पाहुणं निघालं. काय काय विचारत होतं त्यांना तू? विचारत नव्हतं जेवाय बसा म्हणत होतं. मीच म्हणलं नको भूक नाही म्हणलं मला. पाहुणं लागतात ना चली सुरू त्यांना कोण पाहुणे म्हणजे तुझ्याबरोबर येतो की आणि त्यांना सांगतो ह्यो माझा मित्र आहे आणि घालवतो माझी आबरू कशाला घालवायची तेवढंच बिल कमी होईल माझं चल दिसली श्रीमंत माणसं की लागला भीक मागाय बिल कमी होईल हाताने नाही कळत वय आपल्याला किती खातोय ती कोण पाहुणा कोण लागतो तुझा नेमका तो ही वय अरे ही माझ्या लय जवळचा पाहुणे माझ्या आत्याच्या मामाच्या पोराचं पोरग ही लय जवळचं या आणि मग आमच्यात कोणी परक नसतं त्यांचं ना आमचं 5-6 पिढ्याचं साठ लोट आहे माहितीये का 5-6 पिढीचं साठ लोट चांगली माणसं दिसली की लागलीच रिश्ता जोडायला लगेच तुझ्यागत नाही चल ना संपवायचं आहे सगळं आता आपल्याला संपवायचं म्हणजे ठेवतो जावा मला लोक लय पोट भरलंय बरं का होय मग आणि मग कशाला पोटाच्या वर खाताय नानाराव ठसका लागला अटॅक आला इथंच मारचाल मिळलं तर मिळलं 10,000 रुपये पैसे मिळलं तरी चालेल आरामल्या लगा तू तरी खायचं बंद कर अरे टाळू घामाने भिजली ती भिजलीच पण साईड पट्ट्या सुद्धा वल्या झाल्या लागा तू येणं कशाला घालतोय मला सांग ना नाही नाही अहो तसं नाही तुला भगवान का भगवान ना मला काळजी वाटते हो तुमची उगाचच ती एक मन मी ऐकली होती माझी आजी मला म्हणायची खाणं बोकडावानी आणि राहणं लाकडावानी कोणाला म्हणतोय तू नाही नाही त्यांना म्हणतोय मी काय मग म्हण नको अमोल अर्धी बकरी राहिली या मी लय भाकर खाल्ली राव नाना तसं नाही ना म्हणजे नाही नाना तुम्ही येडे. खावा आता. हे आपल्या दोघात आहे ही एवढी तू का एवढी मी खातो येडे का काय काय ठेवायचं नाही पैसे हारून काय करतो पप्पाला पैसे द्यावा लागतात नाही तर आणि संपत नानाराव गावातला काय तुम्ही आता वाट हेच आलंय बरं का फुल झाला फुल ही बी आटोक्यात आलंय संपत आलं नाना काय राहिले का काय नाही ठेवायचं योग हा मग फक्त 2 गुलाबजाम राहिलेत एक तू आणि एक मी द्या चला घ्या लगेच घे. हा काय त्यांचं जेवणाचं स्पीड आहे काय बघा जेवतात लागत कुठली पाहुण्यात नाही माहिती बाबा हे पण लयच बघा ना हा पाहुणे सगळं पाहुणे हा कोण पाहुणे आहेत बरं ते पाहुणं अहो इथं आमच्या गावचं बकासूर आहे हा काय बोलताय काय बोलताय म्हणजे वरून काय तुम्हाला सांगायचंय अहो मी आणलेत मी जेवायला आणि मग तुम्ही नाही त्यांच्या सोबत बसलं काय झालंय माझा आज उपवास आहे ना बरं. आणि मी त्यांना शब्द दिलता हा की अशा ठिकाणी तुम्हाला जेवाय घालील ना बर की तुमची आत्मपूर्ती झाली पाहिजे आता एवढं मन होईल. शांती झाली पाहिजे हा बर बघा कशी जेवतात हा ना मग आम्ही मग धरून तीच बघतो लय डेंजर आहे ती लय डेंजर असं अहो त्यांना शक्यतो लग्नाला हा. आणि पुन्हा जागरण गोजाला कधीच बोलवत नाही काय बोलता निम्या पंक्तीच ही सांगते ती तर लय बेकार आहे ती लय अवघड आहे असू द्या तुम्ही काय ऑर्डर दिली का हा दिली बिंदा जेव्हा आपलं हॉटेल आहे बर 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 ती शेट दिसतंय का हा हा आपलं लय जवळचं पाहुणे आहे. हा खराडे पाटील ना हो शेट बघितलं ना हा एक नंबर लय जवळच आहे आणि मग जेव्हा जेव्हा हा हा ओके ओके चालतंय बरं झालं ही पाहुणे सगळं आलेली हो शेठजी बोला की कसं काय आमची माणसं हा अहो, खाल्ली की राव तुमच्या लोकांनी खाल्ली का नाही हो काढा 1,01,111 रुपये मला मोजून येणार द्यायचे. ना राव तुम्हाला बक्षीस आता तुम्ही थाळी संपवली म्हणजे आम्ही बक्षीस येणार ना शंभर. मग द्या बरं काढा बरं जायचंय घरी लवकर हा काय म्हणतोय अरे तू कशाला आला इकडं कशा जाती गाडीत जाऊन बस 2 मिनिट थांबा गाडीत जाऊन बसू अरे अन्नाचं कण नाही का पोटात आणि डायरेक्ट तुम्ही गाडीत जाऊन बस अरे मी तरी कुठे जेवलोय तुला पार्सल घेऊन येतो जा गाडीत जाऊन बस. पार्सल आणि मला पासून हा पार्सल दिलं नाही बघितलं का शेट कसा बोलतो यो दोस्त अहो, माझा ते तुमचं 1,01,111 रुपये बक्षीस घेऊन द्या हा 1,01,111 हो
कसलं बक्षीस? अहो तुमच्या 2 माणसांनी नाही का आमची लखपती थाळी संपवली आता, त्यासाठी आपण 1,01,108 रुपये बक्षीस ठेवलंय. ते तुमचे बक्षीस आहे. काय बोलताय? हो. म्हणजे आमच्या माणसाने जी लखपत थाळी संपवली त्यांना बक्षीस मिळालं 1,01,108 रुपयाचं. नाही कुठलं बक्षीस कसं असेल? खाल्ल्यावर जेवलं कुठं बिल असतं, बक्षीस तोय. होय का? बघा शेठ. हो का, हे तुमचे 1,01,108 रुपये. होय का? हो. बाजीनाला कशाला बोलवतोय? अरे गणा, मी तुझा मित्र आहे. तू सकाळपासून उपाशी माहिती आहे मला. तुझ्यासाठीच केलं मी सगळं हे. 50-50. शबास रे पट्ट्या. मग तुपासाठी उष्ट खाऊ का? बायमानी माझ्या रक्तात नाही. अरे उपाशी मरल पण फुकटचा रुपया कोणाचा खाणार नाही. म्हणे कशाची? मी अक्कल लावून लढवलेत पैसे. तू अक्कल लावून लढ? मग अरे पण खाल्लं त्यांनी पैसे. तुझं कसं? योजना मला माहित होती. दर तुला 50 बघ, तात्पुरतं ना सगळं माझ्याकडे ठेव. आपण पुढे गेलो ना मग वाटप करू. हा नक्की बरं का? तुला काय करायचं कर बाला तो हो बाला. हा ओके शेठ धन्यवाद बरं का. आजपर्यंत मी ऐकलं होतं लोक कष्ट करून पैसे कमावतात, तुम्ही तर लोकांना जीवन खाऊन पैसे देताय राव. हा आता तुम्ही सांगा. अन्नदाता भव सुखी राहा. हा तुम्हाला वाईट बीट नाही वाटलं? 1,00,000 रुपये आपण त्यासाठी ठेवले होते बक्षीस. मग माझे मित्र आहेत ते, तुझे पाहुणे होते ते. नालायक मी जिंकून पैसे नालायक मी. ओयलो मला काय म्हणायचंय बरं का? तुम्हाला नाही संपली, पण माहित आहे का पक्काला पैसे द्यायला लागू नाही म्हणून टिचरी आता झोपा आली या. काय पैसे? हो काही तुमचं पैसे? नानाचं कसं पैसे? ते माझं पैसे तर मरस्तोर मारील. मारील लांडग्या मी लबाड. नाही एवढं नव्हतं आणलं. नाहीत का नाही नाना तुमचं पैसे? नाहीत का नाही? माझं पैसे दे. मी सांगतो ना. अमोल जा सगळ्या माणसांना आतनं बोलवून आण. अरे थांबते कशाला जातो सगळ्या माणसांना? जाऊ दे कळू दे लोकांना बी. जा कळू दे लोकांना. मला का ना काहीच कळ ना. तू ना हे पैसे तुमचं आणि अमोलचं आहेत. अयो अयो एवढं आपला गणा येडा झालाय, त्याला काही कळा नाही. होय 50-50 सांगितलेलं विसरलं का? मातीत गेलो होतं 50-50. आलं लक्षात? हा तर माणसाने आली का काय भानगड आहे सांगतो की तुम्हाला. शेठजी इकडे या. ह्या हॉटेलचं ही मालक. नमस्कार. आणि ह्या मालकांनी 1,00,000 रुपये तुम्हाला दिलेत. पण कसलं 1,00,000 रुपये? अहो तुम्ही आता नाही का थाळी खाल्ली लखपती आमची, त्यासाठी आम्ही हे बक्षीस ठेवलं होते. 1,01,108 रुपये ते बक्षीस दिले तुम्हाला. हा तुम्ही जी थाळी संपवली ना त्याचं ही बक्षीस मिळालं तुम्हाला ना. आणि हे पैसे तुमचं इथं आणि हो पक्या फुकटच्या पैशावर टापला होता. आयत्या बिळात नागोबा. त्या वेळेत नाही फायदा झाला असता की. आणि मला काय म्हणी देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अरे ही काय तुला पदरवाला माणूस घेतला बाहेर? पण राव आम्ही का थाळी संपवली माहित आहे का? ह्या पक्याला डबल पैसे देऊ लागू नये म्हणून आम्ही रिचून फुल थाळी संपवली. असं संपवली ना तर तुम्हाला बक्षीस बी मिळालं की. मग पण का ना हे बक्षीस मिळलंय पण नको का मला? नको ना तुम्हाला? द्या मला द्या. काय माहित आहे का? अरे 10,000 रुपये खरंच नाही त्यासाठी. ह्या पैशाची ज्याला गरज आहे का नाही त्याला द्या. भलं आता अमोल माझ्या बरोबर जेवाय होता. भला अमोल आहे, अमोल गरीबच आहे तसा. अमोलला दिलं तरी चालते. तुमचं तुम्ही दोघं ठरवा, अमोलला देऊन टाका. आमचं काय तवा देऊ अमोल तुला. बघा ना हे पैसे आपल्याला बक्षिसातच भेटलेत. मग आपण आहे का ना हे पैसे आहे का ना अनाथ आश्रमाला दान करू. काय बोलतोय आमल्या? वा 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 वा. माझ्या मी मनातलं बोलला तो. मी सुद्धा अनाथच आहे का? माझं अन्न 2 वर्ष झालं वर गेलं. होय ना? मला कोणी नाही. होय ना? म्हणून तू लोकांच्या अनापाण्यात तू माते का लावतो म्हणे की मी अनाथ आहे. अरे निर्लज्ज लांब हो पाहिला आणि तोंड दाखवू नको आता मरस्तोर मारीन. हा अमोल उद्या तुम्ही दोघं काय करा माहितीये का? आता आपण असं काम करू माहितीये का? आपण उद्या सगळेच जाऊ आणि एखादं चांगला अनाथ आश्रम बघू आणि तिथं 1,00,000 रुपये देऊ. काय? आणि तुमचं नाव नका सांगू, हॉटेलचं नाव सांगा. बारामती गेट. आला का? किती माणूस भारी आहे. मला माहित होतं ही शेट रोख रक्कम देणार आणि ही 2 खदाडी खाणार म्हणून मी ह्यांना इथं आणलं होतं आवर्जून. तुम्हाला बी सांगतोय जेवाय आला या
मस्त मग थाळी संपवायची आणि आमच्यासारखं 1 लाख रुपये घेऊनच घरी जायचं. विश्वास नव्हता पण प्रत्यक्षात बघितल्यावर मात्र पटलं का नाही? पटलं बी आणि मनात ठसलं बी. तू जेवला नाही ना? तुला मी पार्सल मी तरी कुठं जेवलोय तर चल. अरे तुला कोण म्हणलं मी जेवलो नाही? आतमध्ये नेऊन कवा शेटने मला ताट केलं होतं. पाहुणच माझं जवळच. अरे मी चुपाशी राहिलो ना का? मी चुपाशी राहिलो. अतरंगी ही डबल खोरा गावभर फिरतोय.